विजेंद्र प्रसाद, भारतीय चित्रपटसृष्टीतील महाकाव्य लेखक। नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। भारतीय चित्रपटसृष्टीत पडद्यामागे राहून चित्रपटांना जीवन देणारी काही नावे आहेत। आज आपण अशाच एका महत्त्वाच्या कथाकाराबद्दल बोलू, ज्यांनी विक्रमार्कुडू, बाहुबली, RRR आणि मणिकर्णिका सारख्या सुपरहिट चित्रपटांच्या कथा लिहिल्या। पण त्यांचे आयुष्य चित्रपटांपुरते मर्यादित नव्हते। ते एक प्रेरणास्थान आहेत, संघर्ष, कल्पनाशक्ती आणि यशाचे जिवंत उदाहरण। त्यांनी लिहिलेल्या कथांनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील भारतीय चित्रपट उद्योगाला एक नवीन ओळख दिली। चला तर सुरुवात करूया। प्रारंभिक जीवन। त्यांचे पूर्ण नाव कोडूरी विश्व विजयेंद्र प्रसाद आहे। त्यांचे वडील शेतकरी होते आणि कुटुंबाचे जीवन खूप साधे होते। लहानपणापासूनच विजेंद्र प्रसाद यांना कथा ऐकण्याची आणि सांगण्याची आवड होती। त्यांच्या शालेय जीवनादरम्यान ते लोककथा, पौराणिक कथा आणि ऐतिहासिक घटनांनी प्रभावित झाले। नंतर ही मूल्ये त्यांच्या कथाकथन कौशल्याचा पाया बनली। नंतर त्यांनी लोककथा, पौराणिक कथा आणि इतिहासाचा सखोल अभ्यास केला। विजेंद्र प्रसाद यांचा जन्म 27 मे 1942 रोजी पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील कोवूर गावात झाला। विजेंद्र प्रसाद यांचे पालक शेतकरी आणि कॉन्ट्रॅक्टर होते। विजेंद्र प्रसाद यांना 6 भाऊ आणि 1 बहीण होती। विजेंद्र प्रसाद यांनी कोवूर, एलुरू आणि विशाखापट्टणम येथे शिक्षण घेतले। शिक्षण पूर्ण केल्यानंतर विशाखापट्टणममध्ये त्यांच्या भावांसोबत काम करत असताना त्यांचे राजनंदिनी नावाच्या मुलीवर प्रेम झाले। काही काळानंतर विजेंद्र प्रसाद यांच्या कुटुंबाने कर्नाटकातील तुंगभद्रा नदीजवळील रायचूरमध्ये जमीन खरेदी केली। ते त्यांच्या कुटुंबासह व्यवसायासाठी तेथे गेले। विजेंद्र प्रसाद आणि त्यांचे दोन्ही भाऊ विशाखामध्ये काम करत होते। काही काळानंतर तीनही भाऊ देखील रायचूरला गेले। रायचूरला गेल्यानंतर विजेंद्र प्रसाद यांनी राजनंदिनीशी लग्न केले। त्यांना एक मुलगी झाली। नंतर जगप्रसिद्ध दिग्दर्शक SS राजमौली यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1973 रोजी झाला। चित्रपट कारकिर्दीची सुरुवात। काही वर्षांनंतर विजेंद्र प्रसाद यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिघडली। त्यावेळी विजेंद्र प्रसाद रायचूरमध्ये राहू इच्छित नव्हते। त्यांना मद्रासमध्ये काम करायचे होते। त्यावेळी दिग्दर्शक के राघवेंद्र राव यांनी त्यांना पाठिंबा दिला। विजेंद्र प्रसाद त्यांच्यासाठी सहाय्यक लेखक म्हणून काम करत होते। काही काळानंतर विजेंद्र प्रसाद आणि त्यांचे भाऊ शिवशक्ती दत्त यांनी 1970च्या दशकात चित्रपट बनवण्यास सुरुवात केली। विजेंद्र प्रसाद यांच्या मदतीने शिवशक्ती दत्त यांनी जानकी रामुडू चित्रपटाची कथा विकसित केली। हा चित्रपट 1989 मध्ये प्रदर्शित झाला आणि तो सुपरहिट ठरला। विजेंद्र प्रसाद सहाय्यक लेखक बनले आणि त्यांनी आणखी काही चित्रपट बनवले। 1993 मध्ये कैकाला नागेश्वर राव यांनी त्यांच्या चित्रपट कंपनीमध्ये चित्रपट निर्मिती करण्याचे आश्वासन दिले। कैकाला नागेश्वर राव यांनी विजेंद्र प्रसाद यांना एक कथा लिहिण्यास सांगितले। विजेंद्र प्रसाद यांनी एक कथा लिहिली आणि ती नागेश्वर राव यांना सांगितली। कैकाला नागेश्वर राव यांनी ती कथा दासरी नारायण राव यांना सांगितली। दासरी नारायण राव यांनी काही बदलांसह ती कथा स्वीकारली। ती कथा बंगारू कुटुंबम चित्रपट बनली। बंगारू कुटुंबमच्या मान्यतेने निर्माते त्रिविक्रम राव आणि दिग्दर्शक कोदंडराम रेड्डी यांनी त्यांना अभिनेता बालकृष्णसाठी एक कथा लिहिण्यास सांगितले, ज्याचे नाव बॉब्बिली सिंघम झाले। 1994 मध्ये बंगारू कुटुंबम आणि बॉब्बिली सिंघम हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले आणि सुपरहिट ठरले। बॉब्बिली सिंघम हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला। या चित्रपटाने तेलुगू चित्रपटसृष्टीत विजेंद्र प्रसाद यांची प्रतिष्ठा निर्माण केली। त्याच सुमारास राजमौली यांनी आपले शिक्षण सोडून वडिलांसोबत मद्रासला गेले। मद्रासमध्ये येताना ते काही काळ भटकत राहिले। राजमौली यांनी दिग्दर्शन विभागात काम करण्याची इच्छा व्यक्त केली। त्यानंतर विजेंद्र प्रसाद यांनी निर्माते त्रिविक्रम राव यांच्याशी संपर्क केला आणि राजमौली यांना त्यांचे सहाय्यक म्हणून नियुक्त केले। त्याचवेळी शिवशक्ती दत्त यांनी अर्धांगी नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला। विजेंद्र प्रसाद यांनी त्याचा अर्धा भाग दिग्दर्शित केला। राजमौली मदत करण्यासाठी शूटिंगच्या ठिकाणी येत असत। अशा प्रकारे राजमौली यांनाही दिग्दर्शन क्षेत्राची समज मिळाली। 1996 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट चांगला चालला नाही। बॉब्बिली सिंघम नंतर राघवेंद्र राव यांनी विजेंद्र प्रसाद यांना घराणा बुल्लोडूसाठी कथा लिहिण्याची संधी दिली।
त्यानंतर दासरा बुल्लोडू. कन्नडमध्ये त्यांनी अप्पाजी आणि कुरुबन राणी या चित्रपटांसाठी कथा लिहिल्या. त्यानंतर बी गोपाल यांनी त्यांना बालकृष्णसाठी कथा लिहिण्यास सांगितले. त्यानंतर विजयेंद्र प्रसाद यांनी समरसिंह रेड्डीची कथा लिहिली. 1999 मध्ये समरसिंह रेड्डी चित्रपटाने मोठे यश मिळवले हे वेगळे सांगायला नको. नंतर जेव्हा बी गोपाल बालकृष्णासाठी कोणती कथा लिहावी याचा विचार करत होते तेव्हा त्यांनी विजयेंद्र प्रसाद यांच्याशी आठवडाभर चर्चा केली. त्यानंतर विजयेंद्र प्रसाद यांनी एक कथा लिहिली आणि ती बी गोपाळ यांना सादर केली. गोपाळ यांना ती आवडली. त्यांनी ती बालकृष्ण यांना सांगितली. तथापि बालकृष्ण यांना ती आवडली नाही. राजमौळी यांनी ही कथा एकदा ऐकली होती. तेव्हापासून त्यांना ती लोकप्रिय करायची होती. त्यानंतर त्यांनी ज्युनियर NTR सोबत त्यावर आधारित सिंहाद्री हा चित्रपट बनवला. सिंहाद्री 2003 मध्ये प्रदर्शित झाला आणि NTR आणि राजमौळी दोघांच्याही कारकिर्दीत या चित्रपटाने महत्त्वाची भूमिका बजावली. त्या चित्रपटाचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यानंतर राजमौळींनी त्यांच्या वडिलांच्या कथा छत्रपती, विक्रमार्कुडू, यमदोंगा, मगधीरा आणि बाहुबलीसारख्या चित्रपटांमध्ये रूपांतरित केल्या आणि त्यांच्या उल्लेखनीय दिग्दर्शन कौशल्याची अमिट छाप सोडली. बाहुबली हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं. विजयेंद्र प्रसाद यांनी केवळ कथा लिहिल्या नाहीत तर दिग्दर्शनही केलं. 2006 मध्ये त्यांनी डी रामानायडूसाठी श्रीकृष्ण चित्रपट लिहिला आणि दिग्दर्शित केला. 2011 मध्ये त्यांनी नागार्जुन यांची मुख्य भूमिका असलेला राजन्ना हा चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. 2017 मध्ये त्यांनी श्रीवल्ली हा चित्रपट बनवला जो ब्लॉकबस्टर ठरला. ते नेहमीच कथेबद्दल विचार करत असतात. त्याची प्रतिभा अखंड प्रवाहित आहे. पण दिग्दर्शक के. राघवेंद्र राव आणि त्यांचा मुलगा SS राजमौळी यांच्यासोबत चित्रपट लिहिण्यास सुरुवात केल्यावर त्यांना खरी ओळख मिळाली. हळूहळू त्यांच्या कथांना भारतीय आणि दक्षिणेकडील चित्रपटांमध्ये मान्यता मिळाली. प्रसिद्ध चित्रपट आणि कथा. छत्रपती 2005 मातृप्रेम आणि संघर्षाची कहाणी. छत्रपती या चित्रपटात विजयेंद्र प्रसाद यांनी शिवाजीची कथा लिहिली होती, जो आपल्या आईपासून विभक्त होतो आणि भारतातील एका बंदरात गुलाम म्हणून राहतो. जेव्हा त्याच्या सहकारी नागरिकांवर अत्याचार होतात तेव्हा शिवाजी बंड करतो आणि छत्रपती म्हणून प्रसिद्ध होतो. ही कथा केवळ ॲक्शननी भरलेली नाही तर त्यात मातृप्रेम, ओळखीचा शोध आणि सामाजिक अन्यायाविरुद्धचा लढा असे भावनिक पैलू देखील आहेत. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळालं आणि विजयेंद्र प्रसाद यांच्या लेखनाला नवीन उंचीवर नेलं. अभिनेता प्रभासने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. विक्रमार्कुडू 2006 एका धाडसी नायकाची गाथा. विक्रमार्कुडू हा विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिलेला आणि SS राजमौळी यांनी दिग्दर्शित केलेला तेलुगू ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. रवी तेजा आणि अनुष्का शेट्टी मुख्य भूमिकेत आहेत. ही कथा एका चोराभोवती फिरते ज्याचं आयुष्य एका लहान मुलीने त्याला आपला बाप मानल्यावर बदलतं. यातून अशा अनेक घटनांची मालिका सुरू होते ज्यामुळे तो एक धाडसी पोलीस अधिकारी म्हणून उदयास येतो. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रचंड यश मिळालं. चित्रपटाच्या यशाने विजयेंद्र प्रसाद यांना एक उत्कृष्ट कथाकार म्हणून स्थापित केलं आणि त्याची कथा इतकी लोकप्रिय झाली की ती अनेक भाषांमध्ये पुन्हा तयार करण्यात आली. रवी तेजा याने यातील द्विपात्री अभिनयाने अद्भुत छाप सोडली. बाहुबली द बिगिनिंग आणि बाहुबली द कन्क्लुजन ने भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ उडवून दिली. या महाकाव्याची कथा विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली होती. बाहुबली हा केवळ एक चित्रपट नव्हता तर भारतीय इतिहास, पौराणिक कथा आणि काल्पनिक कथांचे एक उल्लेखनीय मिश्रण होतं. त्यांनी अशी पात्रे रचली जी घरोघरी लोकप्रिय झाली. बाहुबली हा भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये एक मैलाचा दगड ठरला. RRR 2022 दोन स्वातंत्र्य सैनिक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्यावर आधारित या काल्पनिक कथेने केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष केंद्रित केलं. या चित्रपटाने ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब सारखे पुरस्कार जिंकले ज्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीला नव्या उंचीवर नेलं. बजरंगी भाईजान 2015 ही कथा पूर्णपणे वेगळी होती. एका छोटी निष्पाप पाकिस्तानी मुलगी आणि बजरंगबलीचा भक्त असलेल्या एका दयाळू भारतीय पुरुषाच्या नात्यावर आधारित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. हा चित्रपट दाखवतो की विजयेंद्र प्रसाद हे केवळ भव्य ऐतिहासिक कथा लिहित नाहीत तर मानवी भावनांशी संबंधित संवेदनशील कथा देखील कुशलतेने लिहितात. मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाशी 2019 त्यांनी झाशीच्या राणी लक्ष्मीबाईवर आधारित या चित्रपटाची पटकथा देखील लिहिली. या चित्रपटाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान नायिकेला पुन्हा प्रकाशात आणले. लेखनशैली. विजयेंद्र प्रसाद यांच्या कथांचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे त्यांची भारतीयता. ते सातत्याने रामायण, महाभारत, पुराण, लोककथा
आणि ऐतिहासिक गाथा रेखाटतात. त्यांची पात्रे बहुतेकदा आदर्शवादी, धाडसी आणि भावनेने भरलेली असतात. त्यांच्या कथांमध्ये महाकाव्यांची भव्यता, भावनिक दृष्टिकोन आणि लपलेले सामाजिक संदेश आहे. म्हणूनच त्यांनी लिहिलेले चित्रपट केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही प्रशंसित होतात. संघर्ष आणि अपयश. प्रत्येक यशामागे अपयशांची एक मोठी साखळी असते. विजयेंद्र प्रसाद यांनाही त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कधीकधी त्यांच्या कथा चित्रपट निर्मात्यांना आवडल्या नाहीत. कधीकधी त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. पण त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांचा असा विश्वास आहे की प्रत्येक अपयश एका नवीन कथेची प्रेरणा आहे. वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध. विजयेंद्र प्रसाद यांचे पुत्र एस राजमौली आहेत, जे आज भारतातील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक मानले जातात. या पितापुत्राच्या जोडीने भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक ऐतिहासिक चित्रपट दिले. महत्त्वाचे म्हणजे राजमौली पडद्यावर जादू निर्माण करतात, तर विजयेंद्र प्रसाद पडद्यामागील कथांना आकार देतात. उपलब्धी आणि सन्मान. 2017 मध्ये भारत सरकारने त्यांना राज्यसभेचा मानद सभासद म्हणून नामनिर्देशित केले. 2023 मध्ये त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले. राज्यसभेचा मानद सभासद म्हणून योगदान. विजयेंद्र प्रसाद हे केवळ लेखक नाहीत, तर देशाच्या राजकारणाचे आणि समाजाचे बारकाईने निरीक्षण करणारे आहेत. 2016 मध्ये भारत सरकारने त्यांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले. कला, साहित्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रातील योगदानाच्या आधारे संसदेत सदस्यत्व मिळालेल्या काही निवडक लोकांपैकी ते आहेत. संसद सदस्य झाल्यानंतरही विजयेंद्र प्रसाद यांनी स्वतःला कधीही राजकारणापुरते मर्यादित केले नाही. त्यांनी संसदेत भारतीय संस्कृती, चित्रपट उद्योग आणि साहित्याशी संबंधित मुद्दे वारंवार उचलले आहेत. त्यांना असे वाटते की भारतीय चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर समाजाला मार्गदर्शन करण्याचेही साधन आहे. म्हणूनच त्यांना चित्रपटांनी युवकांमध्ये देशभक्ती, नैतिकता आणि भारतीय मूल्य रुजवावीत असे वाटते. त्यांचा असा विश्वास आहे की एक चांगली कथा केवळ सिनेमाला जिवंत करीत नाही, तर समाजात सकारात्मक बदल देखील घडवून आणू शकते. मित्रांनो, विजयेंद्र प्रसाद हे केवळ पटकथा लेखक नाहीत, तर भारतीय संस्कृतीचे आधुनिक कथाकार आहेत. त्यांनी दाखवून दिले की भारतीय चित्रपट हॉलिवूडशी स्पर्धा करू शकतो आणि कदाचित म्हणूनच भावी पिढ्या त्यांना भारतीय चित्रपटांचा महाकाव्यकार म्हणतील. विजयेंद्र प्रसाद यांनी आम्हाला शिकवले की चांगली कथा ही केवळ मनोरंजन नाही, तर समाजाला मार्गदर्शन करण्याचे साधन देखील आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तो तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एका मनोरंजक विषयासह पुन्हा भेटू. नमस्कार. वंदे मातरम.